3 सप्टेंबर 2006ला एका आत्महत्या केलेल्या मेडिकलवाल्याचं फर्निचर घेऊन मी व्यवसायाची सुरुवात केली. एक 50,000चा माल 15,000चं फर्निचर घेऊन व्यवसायाची सुरुवात झाली. माझं घर, जागा, जमीन, शेती कुठेही काहीही माझं अस्तित्व नव्हतं आणि लोकांच्या गरजा ओळखून मी माझा प्रवास चालू केला आणि आज आमचा ब्रह्मा उद्योग समूह उद्योग, शिक्षण, सहकार आणि समाजकार्य या वेगळ्या-वेगळ्या सेक्टरमध्ये काम करतोय. आज मी शेकडो तरुणांना रोजगार देतोय आणि तो 1,00,000 तरुणांना रोजगार देण्याचं मोठं व्हिजन घेऊन मी जातोय. परंतु या सगळ्यामध्ये संघर्ष आहे. आज देखील अडी-अडचणी येत असतात, परंतु अडचणी, अडथळ्यांकडं तसं न बघता मी ते एन्जॉय करतो. त्याच्याकडे सोल्युशन म्हणून बघतो आणि अडथळे मला अडवायला येत नाहीत, अडथळे मला घडवायला येतात. अडचणी मला थांबवायला येत नाहीत, त्या माझ्यातल्या क्षमता वाढवायला येतात. अशा पद्धतीने मी त्या अडचणी, अडथळ्याकडं आज देखील बघतोय. व्यवसाय मोठा करत असताना सुद्धा खूप सारे चॅलेंजेस येतात, खूप सारे प्रसंग घडतात, ज्यानं मन नाराज होतंय. परंतु ह्यातनंच मी एकदम सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन पुढं जातोय आणि त्याचबरोबरीनं हजारो, लाखो तरुणांना जे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, जे नाराज आहेत, जे निराश आहेत, खरं तर माझं सगळ्यांना सांगणं आहे, की हे जीवन खूप सुंदर आहे. खरं तर मित्रांनो, सगळी जबाबदारी ईश्वरानं आपल्याला मनुष्याचा जन्म दिला आहे. 2 हात, 2 पाय, हात, कान, नाक, डोळे, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावनाशक्ती दिलेली आहे. क्षमता आणि सामर्थ्य दिलेलं आहे आणि ह्या सामर्थ्याच्या जोरावर मी जीवनात जे पाहिजे ते मिळवू शकतो. जी पाहिजे ती लाईफस्टाईल जगू शकतो. असा विश्वास तुम्ही ठेवा. ह्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जीवनामध्ये नक्कीच मोठं होऊ शकाल. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे.